हाय, जय श्रीराम. तर आज आज देवघर साफसफाई जे आहे करणार होती. तर श्रावणमध्ये जे आहे देवघर जे साफसफाई आहे ते करत आहे. तर छान जे झाडू मारला आहे जागेवर, छान जिथं देवं असतात तिथे, आणि पूर्ण ते जाळ्या वगैरे लागल्या होत्या, तर छान असं साफ करून टाकलं आहे. आणि जे कपडा आहे तो छान धुवून टाकला होता. तर आणि छान जे स्टाईल आहे मागची ते छान पुसून टाकली होती. आणि देव जे आहे इकडे साईडला ठेवले होते ओट्यावर स्वच्छ करायला, धुवायला. तर आणि इथे छान पोछा पण मारून टाकला, छान धुवून. कारण की स्वच्छ करणं जागा खूपच म्हणजे छान गरजेचं आहे. तर बघू शकता छान असं साफ करून जे आहे पोछा मारला आहे. आणि इकडे देव धुणं चालू आहे आपलं, जे देवीचं आपलं राहते हमेशा. मी तर नेहमी धुत असते देव, छान त्यांना स्वच्छ करत असते. छान जे आहे पाण्याने छान स्वच्छ पाण्याने धुवून टाकते. जे ताजं पाणी येत असते नळाचं वगैरे, त्याच्याने छान असं मस्त धुवून टाकते. त्यांना पण छान वाटत असं देवांना की छान धुतलं तर छान असं मस्त म्हटल्यासारखं. तर बघा छान असं धुवून झालं आहे आणि छान पिंडी वगैरे धुत आहे. तर तेच म्हटलं की हमेशा जे आहे देव धुत असते छान स्वच्छ पाण्याने. तर श्रावणमध्ये छान धुणं जे आहे छानच वाटते, छान स्वच्छ जे आहे धुतो आपण. आणि छान पितांबरीनं धुतलं आहे, छान जे म्हणतो आपण पितांबरीनं जे छान त्याच्यानी नाही का छान असं पांढरे म्हणतात ते पितांबरीनं छान असं येत असतात देव. तर छान पितांबरीनं धुतलं आहे. तर त्याच्याने बघा सगळे एकोण एक जे म्हणतात, कोणी कोणी असं मला असं वाटते की छान एक एक सगळं असं धुतले आहे देव. एक पूर्ण असं पितांबरीनं म्हणा की काय म्हणा, छान थोडं नाही का, तर असं म्हणून. तर म्हटलं पितांबरीनंच छान बघा. तर आता ते जे पितळेचे देव आहे तर छान ते पितांबरीनं छान धुवून ठेवले आहे. तर पाण्याने छान स्वच्छ केले आहे धुवून. आणि सगळे देव जे आहे छान धुतले आहे. आणि दिवा आपला राहतो तो नेहमी खराब होत असतो, छान ते पितांबरीनं धुत असते छान. कारण की तो काळा काळा दिसला तर चांगलं वाटत नाही घरी. तर छान असं धुवून टाकलं आहे पितांबरीनं, त्याला स्वच्छ केलं आहे. घासू घासू धुत आहे छान. त्याच्यातलं जे काही काळपटपणा आहे, जे काही आहे त्याला लागून ते निघलं पाहिजे. आणि छान असं साफ केलं आहे, ब्रशनी साफ करत आहे त्याला. तर हमेशा आपलं देव धुणं आहे ते नेहमीच राहते. तसं स्वच्छ केली आहे ते दिवलनी जे आहे. आणि लोटा तांब्याचा तर हमेशा जे लोटा आहे हमेशा छान पितांबरीनं धुत असते छान तो मस्त. कारण की दररोज जे आहे तुळशीला पाणी टाकायचं असते. तर स्वच्छ करणं आणि छानही दिसतो असा जर लोटा धुवून असलाच पितांबरीनं छान. त्याचं म्हणजे जे चमक आली पाहिजे, चकचक तो झाला पाहिजे असं म्हणून. तर छान असं धुतलं आहे, धूत आहे छान पितांबरीनं. तर बघू शकता छान मस्त ते बघा, मस्त पांढरा पांढरा आणि छान असं मस्त आलं आहे धुतलं तर. तर तेच म्हणते छान असे स्वच्छ धुवून झाले आहे सगळे देव एकूण एक जे आहे. आणि आता जे आहे ठेवणी जे आहे करत आहे. बाहेर अपराजिताचे फुलं लागले होते जे देवायला चढवायला. तर मी हमेशा म्हणत असते की छान अपराजिताचे माझ्याकडे मस्त फुलं लागत आहे आणि छान देवायला जे वाहाला म्हटल्यासारखं. तर बघू शकता किती सारे फुलं जे आहे निघत आहे घरी. आणि दररोजच निघतात असं म्हणून नाही, दररोजच अपराजिताची फुलं निघतात आणि दररोज मी वाहते. तर बघा इतके सारे फुलं निघले आणि मोठा साईज आहे हा अपराजिताचा. आणि बेल होतं घरी तर त्याला छान स्वच्छ धुवून टाकलं आहे आणि साफ केलं आहे. तर बघा आता छान आता जे चौरंगपाट आहे ते ठेवत आहे. आणि त्याच्यावर आता ते कपडा ठेवला आहे, छान धुतलेला कपडा आहे. तर जेव्हा जेव्हा देव धुते तेव्हा तेव्हा म्हणजे सगळंच जे कपडा आहे सगळं जे जागा पूर्ण जे आहे स्वच्छ करून टाकते, पूर्ण धुवून टाकते असं म्हटल्यासारखं आहे. तर हे आता देव जे ठेवणं आहे ते चालू आहे. तर देव आहे ते ठेवत आहे एक एक आपले, कारण की स्वच्छ धुवून आहे ठेवणं. बघा छान असं मस्त आपापल्या जागेवर जे आहे ठेवत आहे. आणि जे आरतीची थाल आहे ते सजवत आहे. हळद कुंकू आपलं जे आहे पाणी वगैरे जे घंटी म्हणतो आपण ते वगैरे सगळं आपलं एक जे थालीमध्ये आहे ते ठेवत असतो दररोज आपलं हळद कुंकू लावायला देवायला. तर बघा
आणि माचीस जे आपण दिवा लावतो ते सगळं जे आरतीचं थाल ते ठेवलं आहे, केलं आहे तयार. आणि बघा छान असं मस्त ठेवलं आहे. आणि आता महादेवाची पूजा जी आहे, दिवा लावून झाला आहे, हळद कुंकू लावून झाला आहे आणि महादेवाची आता पूजा जी आहे चालू आहे. तर छान मस्त बेल वाहलं आणि जे फूल आहे अपराजिताचं ते पण वाहलं छान निळं. तर महादेवाला खूपच आवडते जे आहे जे अपराजिताचं फूल आहे ते. आणि पिंडीवर तांदूळ चढवले छान. तर बघा छान मस्त पिंडीवर तांदूळ चढवले आणि सगळी संपूर्ण आता पूजा झाली आहे. आणि सगळं जे दिवा वगैरे आहे, सगळं कापूर वगैरे सगळं जाळून जे आपली धूपबत्ती आहे ते छान जाळलं आहे आणि छान पूजा केली आहे. आणि छान मस्त इकडे पूजा झाली आहे. आणि बाहेर तुळशी होती, तिला पाणी टाकणं गरजेचं आहे. तर तेच म्हणता की छान असं जे तांब्याचा लोटा आत्ता धुतला आहे बघा, छान मस्त पाणी टाकलं आहे आणि पाणी टाकून झालं आहे. आणि छान इकडं पूर्ण पूजा झाली आहे संपूर्ण म्हटल्यासारखं. आणि छान मस्त इकडे पूजा झाली आहे. आणि संध्याकाळचं आपलं जेवण जे आहे नैवेद्य म्हटल्यासारखं छान असं दिलं आहे. कढी, कवळ्याची भाजी, भात, पोळी जे आहे स्लाईड काढले आहे.